नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण की राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम 2023चा पीकमा मोठ्या प्रमाणामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा पीकमा 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून वाटप करण्यात येणार आहे। मित्रांनो, 9 विमा कंपन्यांच्या माध्यमातून एकूण 7,149 कोटी रुपयाचा पीकमा राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये मंजूर करण्यात आलेला आहे आणि हा लवकरच राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा पीकमा कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, हेक्टरी किती रुपये वाटप होणार आहेत व याचबरोबर कधीपासून याचं वितरण व्हायला सुरुवात होणार आहे, याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये। सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे, या साईडला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि सबस्क्राईब जर केले तर आजपासूनचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे पाहायला भेटतील। तर शेतकरी मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 1,10,00,000 शेतकऱ्यांना सर्वात जास्त पीकमा मंजूर झालेला आहे आणि तो पीकमा म्हणजे राज्यातील 1,10,00,000 शेतकऱ्यांना जवळपास 7,149 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेला आहे। हा पीकमा 31 जुलै 2024 पर्यंत राज्यातील पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे। मित्रांनो, आपण जर बघितलं तर याच्यामध्ये जवळपास पेरणीने झालेले अर्ज 36,000 होते, याचबरोबर पोस्ट हार्वेस्टच्या डाट्यानुसार पात्र झालेले शेतकरी 1.5 लाख होते, याचबरोबर 25% अग्रिमच्या अधिसूचनेसाठी पात्र झालेले शेतकरी जवळपास 56 लाख शेतकरी होते आणि अशा वेगवेगळ्या काढणी पश्चात नुकसान किंवा येलो मजक व्हायरसचे क्लेम असतील किंवा इतर क्लेम असतील, असे सर्व जर मिळून जर धरले तर 1,10,00,000 शेतकरी पात्र होते आणि आतापर्यंत जवळपास 4,000 कोटी रुपयाच्या पीकमाचं वाटप झालेलं आहे आणि अजून 3,090 ते 3,095 कोटी रुपयाचं वाटप बाकी आहे आणि जवळपास AIC म्हणजेच भारतीय कृषी विमा कंपनी, ओरिएंटल जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, याचबरोबर इतर ज्या काही कंपन्या आहेत, याचबरोबर ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जी काही कंपनी आहे त्या चोलामंडलम MS जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, त्याही विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे। परंतु सर्वात जास्त हा पीकमा कोणत्या जिल्ह्याला वाटप होणार आहे तेही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, सर्वात जास्त पीकमा हा नांदेड, छत्रपती संभाजीनगर, याचबरोबर हिंगोली, याचबरोबर लातूर, याचबरोबर परभणी, याचबरोबर आता जे काही मराठवाड्यातले 7 किंवा 8 जिल्हे आहेत, मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त पीकमाचं वितरण होणार आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, मराठवाड्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे क्लेम अपात्र केलेले होते विमा कंपनीने आणि अपात्र केलेले क्लेम पुन्हा पात्र केलेले आहेत, त्यामुळे मराठवाड्यातील सर्वात जास्त शेतकऱ्यांना पीकमा भेटलेला नाही, त्यामुळे त्या मराठवाड्यामध्ये आता सर्वात जास्त पीकमाचं वितरण विमा कंपनीच्या माध्यमातून वाटप होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर सरसकट पीकमा राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे। तर सरसकट पीकमाचा जर विचार केला तर राज्यातील 34 म्हणजे सर्वच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सरसकट पीकमा मंजूर झाले, परंतु 34 जिल्ह्यातील फक्त 34 लाख 1,10,00,000 शेतकऱ्यांपैकी फक्त 34 लाख शेतकरी असे की त्यांना सरसकट पीकमा मंजूर झालेला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी क्लेम केलेला असेल तरी त्यांना पीकमा भेटणार, क्लेम केलेला नसेल तरी त्यांना पीकमा भेटणार, याला म्हणतात सरसकट पीकमा। त्यामुळे राज्यातील 34 जिल्ह्यामध्ये जवळपास सरसकट पीकमा मंजूर झालेला आहे आणि 34 जिल्ह्यातील 34 लाख शेतकरी पात्र आहेत। जर धरलं तर आपण प्रत्येक जिल्ह्याचे 1 लाख शेतकरी सरसकट पीकमासाठी पात्र झालेले आहेत आणि याचबरोबर मित्रांनो, त्या सरसकट पीकमासाठी जवळपास 34 लाख शेतकऱ्यांना जवळपास 3,000 कोटी रुपयेपेक्षा जास्तचा निधी विमा कंपन्यांच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे आणि हा निधी याच 31 जुलै 2024 पर्यंत विमा कंपनीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर आता कोण्या पिकासाठी वाटप होणार हे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, प्रामुख्याने सर्वात जास्त पीकमा हा सोयाबीन, कापूस या 2 पिकासाठी वाटप होणार आहे। हेक्टरी जर विचार केला तर कमीत कमी 8,500 रुपये काही जिल्ह्यामध्ये, कमीत कमी आणि जास्तीत जास्त जवळपास 32,500 रुपये आणि काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000 रुपये कापसाचा पीकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। सर्वात जास्त हा पीकमा या वर्षी खरीप हंगाम 2023 मध्ये मंजूर झालेला आहे आणि मित्रांनो, आता हे पीकमाचं वितरण लवकरच होणार आहे। आपण जर बघितलं तर हिंगोली असेल, हिंगोली जिल्ह्यातील 2,25,000 शेतकरी पात्र आहेत, नांदेडमधील जवळपास 4 लाखपेक्षा जास्त शेतकरी पात्र आहेत, इतरही जिल्ह्यामध्ये बहुतांश शेतकरी पात्र आहेत। त्यामुळे आता हे सर्व जे काही पीकमाचं वाटप आहे शेतकऱ्यांना होणार आहे। 25% अग्रिमनुसार जे काही पीकमाचं वाटप बाकी आहे तेही पीकमाचं वाटप होणार आहे। सर्व खरीप हंगाम 2023च्या पीकमाची आकडेवारी मित्रांनो संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याची माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, तुमच्या जिल्ह्याचं स्पेशल अपडेट आम्ही नक्की घेऊन येण्याचा प्रयत्न करूयात। तर शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम 2023
2023च्या पीक विम्याच्या वाटपासंदर्भात छोटंसं आणि डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही छोटंसं अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथेच थांबतो. तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.